नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आज मी पुन्हा आपल्यासमोर एक नवीन कंपनी किंवा स्टॉक घेऊन आलेलो आहे. या स्टॉकविषयी माहिती देण्यापूर्वी एक डिस्क्लेमर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे, तो वाचून घ्यावा. ज्या स्टॉकविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत, त्याच्यामध्ये कुठलंही बाईंग आणि सेलिंगचं रेकमेंडेशन मी देत नाही आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सकडनं सल्लामसलत करून त्यात ट्रेड करू शकता. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा इतर मित्रांबरोबर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आपण आता ही कंपनी बघूयात. कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट्स आपल्यासमोर आत्ता स्क्रीनवरती आलेले आहेत. आपण सेल्स, ऑपरेटिंग प्रॉफिट आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पाहूयात. डिसेंबर 23 सेल्स आहे 1295 करोर्स, मार्च 24चा आहे 2805 करोर्स, जून 24चा आहे 2401 करोर्स, सप्टेंबर 24चा आहे 1685 करोर्स. साधारणपणे जून आणि सप्टेंबरचा सेल्स हा वाढलेला दिसून येत आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट डिसेंबर 23 78 करोर्स, मार्च 24 220 करोर्स, जून 24 191 करोर्स, सप्टेंबर 24 111 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन डिसेंबर 23 6%, साधारणपणे मार्च 24 8%, जून 24 8% आणि सप्टेंबर 24चा आहे 7%. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हा मेंटेन केलेला दिसतो आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेल्स आधी बघूयात आणि 3 वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24. साधारण मार्च 22चं सेल्स आहे 1206 करोर्स, मार्च 23चा सेल्स आहे 6927 करोर्स, मार्च 24चा सेल्स आहे 6729 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट आहे मार्च 22चा 278, मार्च 23चा 422 आणि मार्च 24चा आहे 491. आणि ट्रेलिंग ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे तर 600 आहे. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट हे वाढताना आपल्याला दिसतं आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे ते बघूयात. मार्च 22 7%, मार्च 23 6% आणि मार्च 24चा आहे 7%. ऑपरेटिंग प्रॉफिट जे मार्जिन आहे ते मेंटेन केलेलं दिसतं आहे. पुढे काही प्रोज अँड कॉन्स आहेत कंपनीचे. आता प्रोजमध्ये कंपनीची ग्रोथ आहे चांगली, मीडियम सेल्स ग्रोथ दिसते 28.2%. कॉन्समध्ये फक्त आपण महत्त्वाचं बघूयात की द कंपनी इज रिपोर्टिंग रिपीटेड प्रॉफिट्स, इट इज नॉट पेइंग आउट डिव्हिडंड, एवढं आहे. डिव्हिडंड देत नाही. लाईन चार्ट बघूयात. लाईन चार्टमध्ये 24 डिसेंबर 2024चा क्लोजिंग प्राईस आपल्यासमोर आहे. 1 डेचा चार्टमध्ये 4.95% एवढे रिटर्न्स कंपनीने दिलेत. 5 डेजच्या चार्टमध्ये 21.03% रिटर्न्स कंपनीने इन्व्हेस्टरला दिलेत. नंतर 1 इयरचा चार्टमध्ये 136.69% रिटर्न्स कंपनीने दिलेत. 5 इयर्समध्ये साधारणपणे 597.11% रिटर्न्स कंपनीने इन्व्हेस्टरला दिलेले दिसत आहेत. 2 मंथ्सचा आपला चार्ट ओपन केला आहे कॅन्डलस्टिकचा. त्याच्यामध्ये लास्ट ट्रेडिंग प्राईस जी आहे ती दाखवली आहे, दिसते आहे 7249 आणि एक मोठी कॅन्डल तयार झालेली आहे. व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी मोठा आहे. स्टॉकची प्राईस जी आहे ती EMI 200च्या क्लोज बेसिसवरती ती आता ट्रेड करते आहे. फिबोनाची पिवोट पॉईंटनुसार R1, R2 आणि R3 या तिन्ही क्रॉस करून आता ती वरच्या दिशेने चाललेली आहे. टार्गेट साधारण 8000 ते 8500
येणाऱ्या 6 महिन्याच्या 1 वर्षाच्या कालावधीत येऊ शकेल असा अंदाज आता दिसत आहे चार्टवरून. स्टॉकचं नाव आहे अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड. ही आता आपल्यासमोर साईट ओपन केली आहे मी, ही तुम्ही बघून घ्यावी. An integrated and comprehensive solution provider for HVAC. हे कंपनीचं कामकाज कसं चालतं, काय काय साईटवरती पूर्ण माहिती दिलेली आहे, तर ती थोडी रिसर्च करून घ्यावी आणि कंपनीचं काय काय कशा प्रकारे काम चालतं हे आपल्याला साधारण दिसतंय. तर इकोसिस्टीम क्रिएटिंग सस्टेनेबल इकोसिस्टीम वगैरे वगैरे त्या कंपनीची साईट आपण जरूर पहा आणि त्याचा अभ्यास करा. कंपनीचा लाईन चार्ट पहा, कंपनीचा कॅन्डलस्टिक चार्ट पहा. त्यांचा प्रेझेन्स कंपनीचा दिसतोय 9 स्टेटमध्ये इंडियाच्या, भारताच्या नकाशावरती दाखवलेले आहेत. कुठे कुठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत ते. कंपनीची जर्नी कशी झाली या वेबसाईटवरती आपल्याला दिसून येते. तर एक चांगली वेबसाईट कंपनीने बनवलेली आहे आणि त्याचे क्लायंट्स कोण कोण आहेत तेही आपल्यासमोर आत्ता दिसत आहेत. LG, जॉन डियर, हिताची, गोदरेज, डेकिन, LG, कॅरियर, ब्लू स्टार, SML, इझुझू, महिंद्रा असे मोठे मोठे क्लायंट्स त्यांचे आहेत कंपनीचे. ती साईट तुम्ही जरूर पहा. आणि कंपनी हरियाणा स्थित कंपनी आहे, गुरगाव ही अशी कंपनीची साईट. की पॉईंट्स अंबर एंटरप्राइजेस लिमिटेड BSE NSE दोन्हीवरती रजिस्टर. मार्केट कॅप 24,897 crores. करंट प्राईस 7361, 7361. 52 वीक हाय लो, 52 वीक हाय 7,485 crores. 7,485 आणि लो आहे 2,991. स्टॉकचा PE आहे 134. बुक व्हॅल्यू दिसते ₹625. डिव्हिडंड यील्ड 0.00%. ROCE 10.2%. ROE 6.7% आणि फेस व्हॅल्यू 10. ही अशी आज आपण कंपनीची एक उत्कृष्ट कंपनीची माहिती आपण घेतली. कंपनीविषयी कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 3 वर्षाचा 30%, कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 3 इयर्सचा 16% आणि स्टॉकचा प्राईस CAGR आहे तो 1 इयर्सचा 126%. तर ओव्हरऑल ही कंपनीचे माहिती आपल्यासमोर आता आहे आणि कंपनीचं फायनान्शियल टेक्निकल दोन्ही बाजू आपण बघितल्या. दोन्ही बाजूमध्ये कंपनी ही चांगली कंपनी आणि वरती येणारी कंपनी आपल्याला दिसते आहे. स्टॉकच्या प्राईसमध्ये पण वाढच होताना आपल्याला दिसून येत आहे. मंथली बेसिसवरती सुद्धा स्टॉक आता हाय लेवलला आत्ता आहे. तर या कंपनीविषयी तुम्ही जरूर माहिती घ्या आणि याच्यामध्ये कशी गुंतवणूक करायची ती त्याप्रमाणे तुम्ही ठरवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्लामसलत करून. तर मित्रांनो, थँक्यू फॉर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी जेव्हा बनवीन तर सर्वप्रथम तुम्हाला ते मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल. आम्ही अशा कंपन्या तुमच्यासाठी शोधून आणत आहे की जेणेकरून चांगल्या चांगल्या कंपन्यांची माहिती तुमच्यासमोर यावी आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट राहावं म्हणून मी हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.